दिवस रात्र सकाळ संध्याकाळ जग किती क्षणभंगुर आहे हे ह्या मागच्या काही दिवसांमध्ये जास्त अनुभवास यायला लागले. मागील काही दिवसात एका लग्नात गेलेले असताना खूप नवीन चेहरे भेटलेत, त्यांच्याशी नवीन ओळखी झाल्या, ते माझ्या फॅमिलीमध्ये ॲड झाले. मग ते बेस्टी असो, बेबीज असो, काही नवीन फ्रेंड असो, काही छोटे फ्रेंड्स असो, काही मोठे व्यक्ती असो, बऱ्याच जणांशी ओळखी झाल्या. खूप मस्ती मजाक भरपूर काही झालं. खूप मजा केली आणि घरी परतत असताना ह्याच माझ्या फॅमिलीमधली एक हसणारी, गप्पा मारणारी, जवळची व्यक्ती नाहीशी झाली की ती व्यक्ती आता परत डोळ्यांनी कधीच दिसणार नाही. वाईट वाटतं ज्यावेळेस असं काही होतं. ती फिलिंग आपण सांगू नाही शकत. आपण कसं ना गृहीत धरतो की आता इथे गेल्यानंतर ही व्यक्ती आपल्याला नेहमी दिसणार आहे, आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहे, त्यांच्याशी बोलणार आहे. पण नाही तसं होत ना. आपल्याला असं वाटतं आपले जे सगळे मेंबर्स आहे फॅमिलीमधले ते नेहमी आपल्यासाठी नेहमी असतील, नेहमी. पण तसं नसतं. कोण कधी केव्हा तुम्हाला सोडून जाईल ते तुम्ही सांगू शकत नाही. मग राहून जातं बोलायचं. अरे काकू, तुमच्या हातचं वरण खायचं आहे फोडणीचं, तुमच्या हातचा मसाले भात खायचा आहे. सगळ्या गोष्टी राहून जातात. मग ज्या दूरच्या व्यक्ती आहेत त्यांच्यावर तर इतका प्रभाव पडतो. मग ज्या जवळच्या आहेत, ज्यांची आई, ज्यांची सासू, ज्यांची आजी निघून जाते हे जग सोडून, त्यांच्यासाठी तर हे जग तर पूर्ण उलथपालथ होऊन जात असेल ना. खूप खराब फिलिंग आहे ही, खूप खराब. एखादी व्यक्ती या जगातून नाहीशी होणं म्हणजे खूप, त्याचे शब्दात आपण सांगू शकत नाही. हीच फिलिंग शेअर करायची होती आणि हा व्हिडिओ ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचू देत भगवंता, की जे आपल्या व्यक्तींना गृहीत धरतात की ह्या आहेत आपल्यासाठी, नेहमी राहतील. आणि बऱ्याचशा वेळा त्यांना आपण गृहीत धरतो आणि बऱ्याचशा गोष्टी आपण बोलायचं, करायचं, फिलिंग शेअर करायच्या राहून जातो. तसं करू नका. गृहीत धरू नका आपल्या व्यक्तींना. छान हसा, खेळा, गप्पा मारा, त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करा. जन खूप क्षणभंगूर आहे. बस एवढंच शेअर करायचं होतं, म्हणून या अंधारामध्ये हा व्हिडिओ रेकॉर्ड केला. बघा जमलं तर.